शेतीपंपाच्या केबल विक्रीसाठी आलेल्या मोहसिन मोमीन याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं रुई फाटा इथं सापळा रचून ताब्यात घेतलं। त्याच्यासोबत अनिल गावडे, राहुल गुरव आणि प्रवीण गिरमल यांना अटक केली आहे। त्यांच्याकडून दुचाकी, केबल आणि सोलर पॅनल चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आलेत। या चौघा चोरट्यांकडून 5.25 लाख रुपये किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलंय। शेतातील सोलर पॅनेल, मोटर पंपांच्या केबल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या उपनिरीक्षक संतोष कळवे यांच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून रुई इथल्या मोहसिन मोमीन याच्याबाबत माहिती मिळाली। त्यानुसार या पथकातील अंमलदार संदीप पाटील, वसंत पिंगळे, विनायक चौगुले, अनिकेत मोरे, अरविंद पाटील, महेश आंबी, संजय हुंबे, सतीश सूर्यवंशी आणि अनिल जाधव यांनी रुई फाटा इथं सापळा लावला। शेती पंपांच्या केबल विक्री साठी आलेल्या मोहसिन मोमीन, अनिल गावडे, राहुल गुरव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडील दुचाकी जप्त केली। दरम्यान मोहसिन मोमीनकडे सखोल चौकशी केली असता त्यानं साथीदार राहुल गुरव सोबत कुंभोज इथून सोलर पॅनेल चोरल्याचं सांगितलं। तसंच दुसरा साथीदार प्रवीण गिरमल याच्यासोबत मिरज रेल्वे स्टेशन, कोल्हापूर, वाठार बस स्थानक, अब्दुल लाट, गोवा, मडगाव इथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली। या चौघांकडून दुचाकी चोरीचे 6, केबल चोरीचे 3 आणि सोलर पॅनेल चोरीचा 1 असे 10 गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आलंय। पोलिसांनी 5.25 लाख रुपये किमतीचं साहित्य जप्त केलंय।